आजचा आपला पहिला एक्सरसाइज आहे बॉडी वेटेड स्क्वॉट्स। आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्टान्स घेताना मेल आणि फिमेल या दोघांचाही स्टान्स वेगळा असतो। मेलमध्ये आपल्या शोल्डर विड्थच्या पॅरलर बरोबर आपले हिल्स आले पाहिजेत आणि फिमेलमध्ये फिमेलचा जो हिप असतो तो शोल्डरपेक्षा मोठा असतो, त्याच्यामुळे हिपच्या पॅरलर बरोबर हिल्स आले पाहिजेत। ओके, आता शोल्डर विड्थला बरोबर हिल्स पॅरलर घेऊन आपले जे टो आहे ते थोडेसे बाहेरच्या साईडला आपण घ्यायचे आणि आपला जो हिप आहे जसं आपण चेअरवरती बसतो तसा हिप मागे ढकलून आपल्याला स्क्वॉट करायचं आहे। ओके, हा जो वर्कआउट आहे हा कंपाऊंड मुवमेंटमध्ये येतो, बायलॅटरल आणि आयसोटोनिक। आयसोटोनिक का? कारण का ह्याचे आपण रिपिटेशन बेस वर्कआउट करतो। ओके, आणि आयसोमेट्रिक मुवमेंट म्हणजे तुम्ही एखादी मुवमेंट होल्ड करता, म्हणजे स्क्वॉट होल्ड, याला म्हणतात आयसोमेट्रिक। ओके, आता ह्याच्यामध्ये आपले ग्लूट्स, हॅमस्ट्रिंग आणि क्वाड्रासेप हे 3 मसल आपले टार्गेट केले जातात। ओके, याच्यामध्ये आपला नी आणि हिप फ्लेक्शन आणि एक्सटेन्शनमध्ये जातो। बघा, 1 2 3। ब्रीदिंग टेक्निक कशी असते? जेव्हा आपण खाली बसतो त्यावेळेला ब्रीथ इन करायचं आणि वर उठतो त्यावेळेला ब्रीथ आउट करायचं। त्याच्यामुळे आपला जो कोर मसल आहे तो टाईट होतो आणि आपला एका बेल्ट सारखा तो वर्क करतो। थँक्यू।